आहे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मागच्या दिशेने आपण जाऊया. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मॅच 3च ओव्हरची आहे, ही गोष्ट देखील लक्षात ठेवा दोन्ही टीम्स. आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर आता तर अजिबात वेळ नाहीये, मोठे फटकेच खेळायचे. आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर प्रतीक ज्याने या अगोदरच्या सामन्यामध्ये तब्बल 40 धावा इंडिव्हिज्युअली बनवल्या होत्या, तो प्रतीक आता स्ट्रायकिंग एंडवरती. ऑन द विकेट प्रतीक हेलिकॉप्टर हवेमध्ये मिड ऑफला फिल्डर पाठमोरी वळत असताना अप्रतिम कॅच इथनं पकडली गेली. जे फिल्डर होते नवना त्यांच्या माध्यमातून ही आउटस्टँडिंग कॅच. कारण बॅटर देखील कोण बाद झालाय ज्याने 40 धावा मागील सामन्यामध्ये बनवल्या होत्या, तो फलंदाज प्रतीक आता 0 वरती डगआउटच्या दिशेने. ज्याने मागील सामन्यामध्ये तब्बल 5 षटकार ज्याच्या बॅटमधनं आपण पाकले होते आणि त्यामध्ये देखील आपण पाहिले होते की 40 धावा त्याने इंडिव्हिज्युअली बनवल्या होत्या. तो प्रतीक आता बाद झाला, बट आता त्याच्या जागेवरती क्रमांक 3 वरती आपल्याला बॅटर पाहायला मिळतो आहे आदित्य. बघा सुरुवात थोडी खराबच आपण म्हणूया. बघा धावफलक 5 आहे, रन्स कमी नाही आहेत, बट प्रतीकची विकेट फार व्हॅल्युबल होती कारण हा सामना फक्त 3च षटकांचा आहे. त्या दृष्टिकोनातनं प्रतीकची बॅट चालणं या सामन्यामध्ये आवश्यक होतं, बट प्रतीकला अगदी पहिल्या षटकामध्ये डगआउटची दिशा दाखवली गोलंदाज अक्षयने आणि त्याचप्रमाणे फिल्डर नवनाथने. नवीन फलंदाज आता आदित्य येतात बॅटिंग करण्यासाठी. आता स्ट्रायकिंग एंडवरती देखील तेज असतील. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. मिडॉनला चांगली फिल्डिंग होऊ शकली असती, बट आउटफील्डने थोडा धोका दिला हेच म्हणूया आपण. कारण फिल्डर अगदी वेगाने आले, बट आउटफील्डमध्ये आपण चेंडूला वळण घेताना पाहिलं. त्या अनुषंगाने इथनं 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता जातो पुढे. तब्बल 7 धावा धावफलकावरती अजून देखील या पहिल्या षटकामध्ये येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ यानंतर शिल्लक आहे. माइंडमध्ये ही गोष्ट असेल की कमीत कमी 30 अथवा 35 धावा या पहिल्या सत्रामध्ये बनवणं आवश्यक असेल, कारण समोर देखील एक चांगला संघ आहे जानू स्पोर्ट्स इताडे संघ, ज्याचा बॅटिंग क्रम खऱ्या अर्थाने या टीमचा बॅटिंग क्रम फार चांगला आहे. पडल्यानंतर खाली राहतो हा चेंडू, निर्धाव चेंडू. आणि सध्याच्याकडे 3 ओव्हरचा सामना आणि त्या 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये ॲज अ टीम ॲज अ कॅप्टन आपण आपल्या गोलंदाजांकडून खऱ्या अर्थाने हीच अपेक्षा करतो की विकेट नाही मिळाली हरकत नाही आहे, पण जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकायचे. आणि सध्याच्या घडीला या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त एकच चौकार. धावफलक स्थिर आहे 7 वरती. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकामधला. शेवटचा चेंडू फुल लेंथ टाकला पॅन वरती ऑन साइडला. हा फटका लॉंग ऑनला फिल्डरसाठी चेज जरूर आहे, पण दोन्ही फिल्डर्सला भेदत असताना बॉल निघून गेला. बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार येतोय या अंतिम बॉलवरती आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण धावफलक आहे 11, विकेट गेली 1. टीम जय हनुमान सौदरपाडा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी. न्यू बॅटर जर आपण पाहिलं जो क्रमांक 3 वरती आला होता आदित्य, ज्याने 3 चेंडूंचा खेळ देखील केलेला आहे. तब्बल 6 धाब्यांवरती तो इंडिव्हिज्युअली खेळतो आणि त्याचप्रमाणे राम देखील त्याच्या समवेत ओपनिंगला आपण पाहिलं तर रामला ओपनिंगला, आणि राम आता स्ट्रायकिंग एंडवरती फार वेळानंतर दिसतात. आणि त्याचप्रमाणे सेकंड ओव्हरमध्ये दैवत वेळेकर निर्माणीतनं गोलंदाजी मार्कवरती. दैवत आला ज्याने लास्ट मॅचमध्ये खऱ्या अर्थाने विकेट हॅट्रिक देखील घेतली होती आणि 4 विकेट काढले होते एका ओव्हरमध्ये.
दैवाचा पहिलाच बॉल फुल लेंथ लॉफ्टेड फटका लॉंग ऑनला फिल्डर कॅच पकडली जाईल सफलता मिळेल दैवतला पहिल्या चेंडूवरती रामला जावं लागेल वापस धक्का आता लागला हा दुसरा की एक चिठ्ठी असेल विजेता संघ आणि एक चिठ्ठी असेल टीम गावदेवी येवई आणि ज्या टीमची चिठ्ठी निघेल ती टीम वालशिन सोबत खेळेल आणि ज्या टीमची चिठ्ठी बाकी राहील त्या संघाला पुढे वाटचाल दिली जाईल नवीन फलंदाज पंकज येतात पहिल्या चेंडूवरती सफलता अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटचा टोला लागला होता हा बॉल काऊ फेस मध्ये फिल्डर मिळेल फक्त एक सिंगल धाव फळक या एका धावेसमतीने आता 12 वरती 12 ऑन द बोर्ड एक शुभ सन्मान आपण करूया आज आपल्यामध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य एक शुभ सन्मान आपण अगदी थोडाच वेळाने करणार आहोत लीडिंग एज हवेमध्ये फिल्डर थोडे दूर राहिले बट बॅकअपला खेळाडू सध्याच्या घडीला शेवटच्या मोमेंटला बॉल फील्ड झालाय आणि तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या धावा या चेंडूवरती या तीन आपण शुभ सन्मान करूया माझी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत देवरुंग पाडा आणि तसेच बापगावचे आदरणीय देवीराजजी केने साहेब यांचा आपण शुभ सन्मान करूया साहेबांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे साहेबांचा शुभ सन्मान केला जाणार आहे नित्यानंद पाटील दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाणार आहे देवरुंग पाडा बापगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच देवीदासजी केणे साहेबांचा हा शुभ सन्मान दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो हा साहेबांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली साहेबांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मागच्या दिशेने आपण जाऊया खराब चेंडू होता खऱ्या अर्थाने मोठा फटका देखील येऊ शकला असता पण तसं काही झालं नाहीये एक अतिरिक्त रन मिळेल ती देखील वाईटच्या स्वरूपामध्ये धाव फलक आता 16 वरती गावदेवी ए वालशिन आई काल भैरवी स्पोर्ट्स वालशिन टीमचे कॅप्टन अथवा प्रतिनिधी कोणी उपस्थित असेल तर आपण यायचे त्वरित वालशिन टीमचे कॅप्टन अथवा प्रतिनिधी आपण जर इथे उपस्थित आहात तर आपण त्वरित या पुढचा बॉल दैवतचा फुल लेन टाकला ताकद या फटक्यामध्ये आहे आणि पाहावं लागेल मिळतील किती आणि जर आपण पाहिलं तर आय थिंक हा चेंडू वन बाउन्स गेला की डायरेक्टली गेला हा प्रश्न आहे येस वन बाउन्स गेला आणि रिप्ले मध्ये देखील येस तेच पाहायला मिळालं वन बाउन्स गेला 4 धावा दरम्यान मिळतील मग जर फिल्डर बाउंड्री लाईन वरती असते ना तर ही इझी कॅच होती ही गोष्ट देखील विचार करण्यासारखी होती बघा बाउंड्री लाईन लांब जरी असली 4 धाव्यांच्या मतीने धाव फलक 20 धावा धाव फलकावरती बघा दैवत देखील तेच सांगतात की कदाचित बाउंड्री लाईन वरती जर फिल्डर उभा असता तर कॅच होती आणि इझी कॅच होती हे देखील आहे कारण बघा 3 ओव्हरची मॅच आहे आणि 3 ओव्हरमध्ये 4 धावा अशा प्रकारे एक्स्ट्रा गेला तर त्या महाग देखील पडू शकतात हा देखील फुल टॉस लीडिंग एज फिल्डर आहेत आणि कॅच इथनं पकडली जाईल
एक दैवतला तब्बल या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं 2 विकेट आतापर्यंत दैवतला मिळालेले आहेत. बघा आणखीन एक सूचना मी देतो बघा, ड्रॉ आपण काढणार आहोत. त्यामध्ये बघा एक विजेता संघाची चिठ्ठी असेल आणि एक येवई टीमची चिठ्ठी असेल. पहिली चिठ्ठी जी आपण उचलू तो संघ खेळेल टीम वालशीन सोबत आणि ज्या संघाची चिठ्ठी बाकी राहील त्या टीमला पुढे वाटचाल दिली जाईल. पायांवरती फुल टॉस बट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहेत फिल्डर आणि फिल्डिंग थोडी खराब देखील झाली आणि त्याचा बेनिफिट बॅटिंग युनिटला नक्कीच मिळेल. 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय. 22 धावा धावफलकावरती आणि जर आपण पाहिलं अशा प्रकारे खेळ देखील समाप्त 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती अजून देखील येणाऱ्या एका षटकाचा खेळ बाकी ड्रॉ केला जातो. बघा दोन्ही टीमचे 12वे देखील इथे आहेत आणि 2 टीमचे कॅप्टन देखील इथे आहेत. बघा जे मी सांगितलं 2 चिठ्ठ्या आहेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं एक विजेता संघ आणि एक आहे येवई टीमची चिठ्ठी आणि पहिली जी चिठ्ठी उचलली जाईल ती वालशीन टीम सोबत खेळणार आहे. आणि चिठ्ठी आलेली आहे येवई टीमची चिठ्ठी आलेली आहे म्हणजे या सामन्यामध्ये जो जिंकेल त्याला पुढे वाटचाल दिली जाईल. म्हणजे या सामन्याची किंमत आता अगदी 2 राऊंड्स बरोबर झालेली आहे कारण जो जिंकेल त्याला पुढे वाटचाल दिली जाईल. आणि टॉस देखील आपण करणारच आहोत. पहिले सत्र जसं समाप्त होईल अजून देखील एका षटकाचा खेळ बाकी. चला थोडी घाई करा, हरिअप. अंतिम षटक विघ्नेश दरमाणीतनं तयार होतोय लास्ट ओव्हरमध्ये. हा सामना जो जिंकेल त्याला पुढील फेरीमध्ये बाय दिली जाईल. ही गोष्ट देखील महत्त्वाची म्हणजे या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करणं म्हणजे 2 सामने जिंकणं बरोबर आहे. पहिलाच बॉल शॉर्ट पिच टाकला बट जर आपण पाहिले तर बाउन्स थोडा कमी पाहायला मिळाला. आणि स्क्वेअर लेग अंपायर्स ज्याप्रमाणे सांगतात आय थिंक हा चेंडू ती चर्चा बॅटर देखील करतात की अगदी थाईजला ब्रश होऊन गेलाय की बॅटचा संपर्क झाला होता. त्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात बिकॉज व्हाईट बॉलचा कोणत्याही प्रकारे इशारा नाही आणि तेच सांगतायत अंपायर की आय थिंक स्पर्श झाला होता. त्या अनुषंगाने हा निर्धाव चेंडू येतोय. हुक करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस दिशा खराब डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरमाणीतनं मिळेल बट मागील चेंडू जर आपण पाहिला गेले 2 चेंडू जर आपण पाहिले हे चेंडू अशा प्रकारे होते की ज्याच्यावरती बाउंड्री यायला हवी होती बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्टच झाला नाहीये. एक वाईट एक आपण चेंडू पाहिला तर बॉडीला स्पर्श होऊन गेला. तो डॉट बॉल आपण पाहिला. अगदी लास्ट ओव्हर जर अशा अपॉर्च्युनिटीज मिळतात तर मोठे फटके खऱ्या अर्थाने यायला हवेत आणि यावेळेस कोणत्याही प्रकारे मिस्टेक होणार नाहीये. पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. व्हॉट अ शॉट, सिक्सर. तर बघा शॉर्ट पिच डिलिव्हरी इट्स नॉट बॅड ऑप्शन बट काय असतं की जेव्हा तुम्ही शॉर्ट पिच गोलंदाजी करता तेव्हा तुमच्याकडे गती आवश्यक आहे कारण गती जर नसेल आणि जर तुम्ही शॉर्ट पिच बॉल टाकाल तर ती खऱ्या अर्थाने फलंदाजासाठी संधी असते मोठे फटके खेळण्याची आणि त्या संधीला आता स्वीकारला आदित्यने. काय फटका पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा जसा संपर्क आला हेड फिक्सच होतं की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच पडणार आहे. षटकार येतोय. धाव फलक आता 6 धावांच्या मदतीने आता 29 धावा धाव फलकावरती. चेंडूची पूर्तता करून द्यायचे मैदानाच्या हातामध्ये. षटकार दरम्यान येतोय आणि 3च ओव्हरची मॅच आहे. त्या अनुषंगाने कोणत्याही षटकामध्ये चेंडू जर गेला तर नवीनच दिला जाईल ही सूचना अगोदरच दिली गेली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. धाव फलक आता आपण पाहिलं तर सध्या सगळीला 29 धावा धाव फलकावरती आणि हा चिंतेचा विषय आहे टीम जानू स्पोर्ट्स इताडेसाठी कारण आता लक्ष थोडं मोठं होत चाललंय कारण 29 धावा धाव फलकावरती अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. पुढचा बॉल
टोजला टार्गेट करायचं होतं, दिशा खराब, अतिरिक्त रन सध्याच्या घडीला आणखीन एक मिळेल आणि प्रेशर आता गोलंदाजाला जाणवतोय, कारण समोर देखील एक चांगला फलंदाज आहे. गोलंदाज विघ्नेशला देखील हे ठाऊक आहे की लाईन अँड लेंथ मध्ये जर मिस्टेक झाली तर चेंडू फक्त एकच दिशेने जाताना दिसेल, तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्या अनुषंगाने लाईन अँड लेंथ मॅटर करेल. पुढचा बॉल लाईन आणि लेंथचा मी उल्लेख केला, खेचून मारलाय बट मिस्टामिंग, हव्यामध्ये दैवत आहेत आणि कॅच पकडली जाईल. मग खऱ्या अर्थाने ही पर्वणी दिली होती, इन्व्हिटेशन दिलं होतं मोठे फटका खेळण्याचा, पण त्या इन्व्हिटेशनला स्वीकारलं नाहीये. त्याला नवीन फलंदाज लवकर पाठवा मैदानाच्या हातामध्ये. बघा विकेट जरूर मिळाली बट टीम थोडी नाखुश दिसत आहे, कारण हा चेंडू जरी आपण पाहिला, जर कदाचित प्रॉपर कनेक्शन जर आलं असते ना तर हा चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर होता. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये उत्तम येतात आणि ज्यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला उत्तम कामगिरीची अपेक्षा देखील आहे, कारण चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. अजून देखील येणारे 3 बघा 3 चेंडू आहेत. 3 चेंडूंवरती आणखीन एखादा शॉर्टकार चौकार जर येतोय, मे बी 35 प्लस 35 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा या पहिल्या सत्रामध्ये जर बनवल्या जातात तर तो एक मॅच विनिंग टोटल देखील मानला जाऊ शकतो. कारण या क्रीडांगणावरती रन्स बनणं हे फार अवघड वाटतं, कारण कालचा दिवस आपण उचलून पाहिला, आजच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलेलं आहे की बघा 35 ते 40 धाव्यांवरती आपण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये लढाई पाहिली आहे. त्या अनुषंगाने जर या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 35 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बनतात तर एक चांगलं लक्ष सेट केलं जाईल या पहिल्या सत्रामध्ये. पूल करण्याचा प्रयत्न, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, निर्धाव चेंडू दरम्यान येतोय. अजून देखील चेंडू शिल्लक आहे त्या पहिल्या सत्रामध्ये. येणारे 2 यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. येवई संघ लढत देताना दिसेल अगेन्स्ट टीम वालशिन. पहिलं सत्र जसं समाप्त होईल दोन्ही टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. टॉस केला जाईल. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट देखील आलेला नाहीये, रनआउटची देखील शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. नवीन फलंदाज आता मैदानाच्या हातामध्ये येतात, कुणाल येतात. बट बघा अगदी शेवटच्या षटकापर्यंत येता येता भरपूर सारे विकेट्स गेलेत. लास्ट ओव्हरमध्ये एक मोठा फटका पण जरूर पाहिला, बट मागील काही चेंडू जर आपण उचलून पाहिले तर विकेट, डॉट, त्यानंतर रनआउट, त्याच्यावरती देखील एकही धाव नाहीये. म्हणजे गेल्या 3 चेंडूवरती एकही धाव आलेली नाहीये. ही थोडी चिंतेची, खऱ्या अर्थाने चिंतेचा विषय असेल, कारण लास्ट ओव्हर एक चेंडू महत्त्वाचा होता, एक धाव महत्त्वाची होती आणि त्यामध्ये गेल्या 3 चेंडूंवरती एकही धाव नाहीये. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या सत्रामधला धाव फलक. या जर आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडू अगोदर स्कोर कार्ड सध्या घडीला आहे 30 वरती. शेवटचा चेंडू या पहिल्या सत्रामधला. शेवटचा चेंडू, बॅटची कडा आणि थर्ड मॅनला मिसफिल्ड आणि त्याचा फायदा नक्कीच मिळेल, कारण बॉल अगदी गतीने ट्रॅव्हल झाला होता आणि निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार मिळेल या लास्ट बॉलवरती. म्हणजे पहिलं सत्र इथं समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवल्या गेल्या आहेत 34 आणि 35 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलं गेलंय टीम जय हनुमान चौदरपाडा संघाच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम जानू स्पोर्ट्स इताडे. टॉस देखील आपण करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित माजी सरपंच साहेब अर्थातच देविदासजी केने साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणि हा सामना देखील 3 षटकांचाच असणार आहे. साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस करतो आणि कॉल करायचा असेल ते देखील सांगा.
कॉल वालशीन संघाचा असेल. हेड अशी मागणी आहे आणि दरम्यान टेल आला म्हणजे टॉस येवई संघाने जिंकला. साहेबांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. येवई टीमचे कॅप्टन आमच्या समवेत आहेत. फर्स्ट ऑफ ऑल बघा मॅच 3च ओव्हरची असेल. निर्णय काय? बॅटिंग करू. आणि बघा नवीन सीझनला जस्ट प्रारंभ झाला आणि मला हा प्रश्न नक्कीच आवर्जून विचारावासा वाटतो कारण तुमची यंग टॅलेंटेड टीम आहे जी सध्याच्या घडीला चांगला खेळ करत आहे. सो येवई टीमचे काय थॉट्स आहेत, काय ध्येय असेल या सीझनमध्ये, कशा प्रकारे परफॉर्म करायचं? सध्या तर परफॉर्मन्स खूपच चांगला आहे कारण की पहिलीच टुर्नामेंट झाली ते टुर्नामेंटमध्ये आम्ही फायनल मारली आणि या टुर्नामेंटमध्ये पण आम्ही सुपर 3मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करू. आणि कसं वाटलं ऑल ओव्हर या स्पर्धेमध्ये खेळताना? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि ह्या ग्राउंडवर खेळायला पण खूपच मजा येते. बेस्ट ऑफ लक टीम येवई, बेस्ट ऑफ लक टीम वालशीन. टॉस कंप्लीट, टॉस जिंकला टीम येवईने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. सामन्याला सुरुवात होत आहे. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. लक्ष जे ठेवलं गेलं 35 धावांचं, आता ते कशा प्रकारे चेस केले जाईल, इथनं कोण जिंकेल, कोण हरेल, कोण इथनं बाजी मारेल, भरपूर सारे प्रश्न, या प्रश्नांची उत्तर आपल्याला येणाऱ्या 3 षटकांमध्ये मिळणार आहेत. बट सध्याच्या घडीला आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत 2 ओपनर्स, दैवत वेळेकर आणि त्यांच्या समवेत बॅटर नवनाथ. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्टार्ट मॅटर करेल आणि पॉवर प्लेचे जे षटक आहे त्याचा फायदा घ्यावा लागेल. नागेशजी म्हात्रे सर, आपलं देखील दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. अतिशय चांगलं समालोचन आपल्याला त्यांचं ऐकायला मिळालेलं आहे. पहिलं षटक गोलंदाज प्रतीक. विथ बॅट काही करता आलं नाही या सामन्यामध्ये प्रतीकला, पण विथ बॉल करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. पॉवर प्लेच्या षटकाची जिम्मेदारी. लेट्स प्ले सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फुल टॉस, लॉंग ऑफला फील्डर डाऊन दी बॉल आणि कॅच देखील पकडली जाईल, सफलता मिळेल पहिल्या चेंडूवरती. हा पहिला धक्का. जेव्हा खऱ्या अर्थाने बघा आपला दिवस नसतो ना, तेव्हा एक बॅटर फुलटॉस वरती देखील आउट होतो, तेच पाहायला मिळालं. बट जे लॉंग ऑफला फिल्डर होते त्यांचं आपण कौतुक करूया, कारण अगदी डीपमध्ये होते. कॅच ज्याप्रमाणे त्यांनी पकडली आणि अगदी पूर्णपणे लक्ष ठेवलं की मी बाउंड्री लाईनचा किती जवळ आहे. एक चांगली कॅच पकडली लॉंग ऑफला जे फिल्डर होते. कुणाल क्रमांक 3 नवीन फलंदाज ऋतिक मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक येतात क्रमांक 3 वरती. पहिला चेंडू, पहिला धक्का लागला. यावेळेस बघा जो बाउन्स आला होता ना, त्या बाउन्स वरती येऊन बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट. अतिशय चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर प्लेसमेंट, बॉल निघून गेला. बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना हा चौकार.
चांगली फिल्डिंग दैवत वेळेकर आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. पण सध्याच्या घडीला तर मी हेच म्हणेन की या सामन्यामध्ये टीम जानू स्पोर्ट्स इटाळेसाठी दैवतचं मैदानात आतमध्ये राहणं, टिकणं आणि खेळणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण ऑन दी अदर हँड जर आपण विचार केला जे हनुमान चौदरपाडा संघाचा त्यांना हे ठाऊक आहे की इथनं आपल्याला दैवतची विकेट जितक्या लवकर काढता येईल तितक्या लवकर काढायची. फुल लेन टाकला सन्मान देत असताना दैवत लॉंग ऑफ फिल्डर येतात. एक सिंगल इथनं पूर्ण केली जाईल. सध्याचा घडीला बघा एनर्जी लेवल भरपूर चांगला पाहायला मिळतोय चौदरपाडा संघाच्या फिल्डर्सचा. कारण ही ऊर्जा असावी लागते जेव्हा तुम्ही ग्राउंड फिल्डिंग करत असता. तुमच्या अंगामध्ये जी ऊर्जा असते ना ती ऊर्जाच तुम्हाला मॅचमध्ये जिवंत ठेवते. आणि पॉझिटिव्ह एनर्जी या पहिल्या षटकामध्ये आपल्याला चौदरपाडा संघामध्ये पाहायला मिळत आहे. आणि हे बघा हे काय घडलं. बहुतांशी वेळा घडतं की जेव्हा आपण अतिरिक्त गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो ना तर कधी कधी हातामधनं बॉल रिलीजच होत नाही. आणि तेच झालं लास्ट बॉलवरती रिलीजच झाला नाही चेंडू. डेड बॉलचा इशारा अजून देखील या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तरी येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. धावफलक 6. नेक्स्ट बॉल पुल खेळला ऑन साइडला पुल आणि पाहूया मिळतील किती. यस पॉवरफुल सिक्सर. फटका फ्रंट फुट वरनं पुल केलं होतं. फर्स्ट ऑफ ऑल फ्रंट लेगला अलग केलं. त्यानंतर बॉलवरती पूर्णपणे नजर होती. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. पुलचा हा फटका बॅटर ऋतिकचा बॅटमधनं हा षटकार येतोय. बघा प्रश्न होता दैवत वेलेकर नावाचा पण सध्या सगळीला आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन बनतायत ऋतिक. कारण या चेज मध्ये मी दैवतचा उल्लेख केला बट आता ज्याप्रमाणे ऋतिक खेळतात आता ऋतिकची विकेट देखील तितकीच महत्वाची झाली आहे. धाव फलक आता 12. चिंतेचा विषय चौदरपाडा संघासाठी विकेट इथं हवी आहे. नेक्स्ट बॉल आणखीन एक शॉर्ट पिच पुन्हा एकदा खेचून मारलाय. पुल खेळला गॅप मध्ये आहे. आता डीप मिड विकेटचे फिल्डर लॉंग ऑनचे फिल्डर प्रयत्न फक्त करतील. हा बॉल निघून जातोय. दोन्ही फिल्डर्सला भेटत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. वन विकेट टीम जानू स्पोर्ट्स इटाळे म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता इथनं आवश्यकता असेल 19 धावांची. अजून देखील 19 बनवायच्यात म्हणजे 9.5 रन प्रति ओव्हर अजून देखील इथं बनवायचे आहेत. सामना अजून संपला नाहीये. हे दुसरं षटक जर चांगलं टाकलं गेलं 1 ते 2 विकेट्स या दुसऱ्या षटकामध्ये जर काढले जात आहेत तर जय हनुमान चौदरपाडा संघाचा कमबॅक पुन्हा एकदा होऊ शकतोय. सेकंड ओव्हर त्याच अनुषंगाने आदित्य दरमाण इथं गोलंदाजी मार्क वरती तयार होतो. विजय तरे सारखा देखील एक जबरदस्त गोलंदाज या टीम मध्ये आहे. 12 मध्ये 19. सेकंड लास्ट ओव्हर आदित्य ओ द विकेट. पहिलाच बॉल मिस टायमिंग. कॅच पकडली जाईल का. लॉंग ऑफचे फिल्डर एका क्षणाला इंटरेस्टेड वाटले बट आउटफील्ड मध्ये थोडे धीमे दिसले. कारण बघा जर कॅच नाहीये तर बॉल पर्यंत वेगाने जायला हवं होतं आणि अगदी उचलून त्वरित थ्रो देखील करायला हवा होता. तेव्हा जाऊन मी म्हणेन एखादी रन वाचण्याची शक्यता होती. बट 2 धावा पूर्ण. धाव फलक 2 धाब्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड 18 वरती. 18 म्हणजे जर आपण पाहिलं तर आता 17 धाव्यांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 11. 11 मध्ये 17. इथनं हे समीकरण कोणाच्या नावावरती जाईल कारण ही लढाई फार चांगली दोन्ही टीमची आतापर्यंत लढली. स्विच हिटचा फटका आणि जबरदस्त फटका. इम्प्रोव्हायझेशन इथनं आता उपयुक्त ठरतंय दैवत आणि त्याच्या संघासाठी कारण बॉल अगदी शॉर्ट थर्डचा फिल्डरला बीट करून निघून गेला. थर्डमॅन सीमारेषा पलीकडे चौकार. येतोय तेजसजी भोईर अतिशय चांगली ऑपरेटिंग ते करतात आणि ते स्वतः फाउंडर ओनर देखील आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेटचे. स्वीप करायचा होता बट लो फुल टॉस
अपील झाली, पण ती अपील कशासाठी झाली हा प्रश्न नक्कीच आहे. रिप्ले मध्ये देखील तेच आपल्याला पाहायला मिळालं, कारण लोबो फुल टॉस होता. स्कोर कार्ड 22-22 म्हणजे आवश्यकता आहे फक्त आणि फक्त 13 धावांची. 9 मध्ये 13. येणारे 3 चेंडू जर आदित्य चांगल्या पद्धतीने टाकतोय तर ही लढाई लास्ट ओव्हरपर्यंत लढली जाईल. अदरवाईज जर दैवत मैदानाच्या आतमध्ये राहिला तर कदाचित हा सामना थोडा लवकर देखील समाप्त होऊ शकतोय. आणि हे काय केलं, हे काय केलं, स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली की काय, कारण अगोदरच रन्स कमी होते आणि त्यामध्ये हा बीमर नो बॉल आणि नेक्स्ट बॉल आता फ्री हिट. बघा दैवतने देखील खऱ्या अर्थाने चपलाई दाखवली की बॉल ज्या हाईटला आला त्याला देखील माहिती आहे की इथनं मोठा फटका तर येऊ नाही शकत, बट बॅट जर आपण लावली तर आणखीन एखादी रन आपल्याला मिळू शकते आणि ते घडलं. 1+1 या 2 धाबा म्हणजे आता फक्त 11 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल रेंज मध्ये रडार मध्ये लॉंगॉनला कॅच पकडली जाईल, बट फ्री हिट होता, मिळेल एक सिंगल. आता 10 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत या सामन्यामध्ये. येणारे 8 मध्ये 10 हे समीकरण कोणाच्या नावावरती जाईल? स्टील अजून मी म्हणेन सामना बाकी आहे, 10 धावा बाकी आहेत. सकाळी आपण एका धावेने देखील एका टीमला हरताना पाहिलेलं आहे. खेळ आहे, अशक्य असं काही नाही, बट शक्य करण्याची हिंमत जिद्द ॲज अ प्लेअर तुमच्यामध्ये असावी लागते आणि ते प्रयत्न आता गोलंदाजीमध्ये करायचे चौदरपाडा संघाला. हा निर्धाव चेंडू. 7 मध्ये 10, 7 मध्ये 10 हे समीकरण कोणाच्या नावावरती जाईल? कारण अजून देखील हे समीकरण ज्याप्रमाणे उरलंय हे चेजेबल देखील आहे आणि डिफेंडेबल देखील आहे, म्हणजे डिफेंड देखील होऊ शकतं. 7 मध्ये 10 हा शेवटचा चेंडू महत्वाचा आहे. शेवटचा चेंडू आदित्यला ही गोष्ट ठाऊक ठेवावी लागेल की इथनं विकेट नाही आली तरी हरकत नाहीये, बट लास्ट बॉलवरती बाउंड्री द्यायची नाहीये. पण त्याच पलीकडे दैवत विचार करत असेल लास्ट बॉलवरती जर बाउंड्री आली तर लास्ट ओव्हरमध्ये थोडा प्रेशर कमी होईल. लास्ट बॉल अगदी महत्वाचा. 7 मध्ये 10 हा फुल टॉस मिस टायमिंग हव्यामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला विजय. चांगली फिल्डिंग आणि 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातील. म्हणजे लास्ट ओव्हर मित्रांनो कुठे जाऊ नका. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. आणखीन एक क्लोज इन्काउंटर आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये शंका नाहीये आणि हाताचे इशारे आम्हाला सांगतायत की कदाचित विजय तरे गोलंदाजी करू शकतात. शुभ सन्मान आपण करूया. व्यासपीठावरती उपस्थित समाजसेवक बाबगावचे सूर्यकांतजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि या सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय, निलेश दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा आहे. सूर्यकांतजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं, साहेबांचा सन्मान केला जाणार आहे. निलेश दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सूर्यकांतजी पाटील विश्वासजी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. बघा की यंग टीम आहे आई गावदेवी स्पोर्ट्स पापगाव, बट त्यांच्या नियोजन आणि आयोजन निलेश दादा असो, त्यानंतर बाहेरचे आमचे जितकेही आहेत समर्थक ज्यांनी समर्थन दिलं सपोर्ट केला त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. कारण तुमचं पाठबळ राहिलं, तुम्ही जो सपोर्ट केला त्या जोरावरती ही स्पर्धा यशस्वी होताना आपल्याला दिसत आहे. 6 मध्ये 8 या परिस्थितीमध्ये ना थोडं कूल अँड काम तेजस्वी राहावं लागतं. खऱ्या अर्थाने ते म्हटलं जातं की जेव्हा अडचणी समस्या आपल्या समोर येतात ना त्यांना न घाबरता त्यांना फेस करण्याची तयारी आपल्याला दाखवावी लागते, तेव्हा तुमच्या नशिबामध्ये विजय हा शब्द येतो. पण सध्याच्या घडीला विजयच गोलंदाजी मार्कवरती आहे आणि तो आपल्या टीमला विजय मिळवून देईल का? डीजे मास्टरची भूमिका भरपूर चांगल्या पद्धतीने त्याने पार पाडली, भरपूर चांगली चांगली संगीत त्याने ऐकवली, बट आता विजयाचं संगीत तो आपल्या टीमला ऐकवेल का? 6 मध्ये 8 लास्ट ओव्हर. पहिला बॉल, पहिलाच बॉल मिस टायमिंग हवेमध्ये फील्डर आहेत लॉंगॉनला, कॅच पकडली जाईल. मी म्हटलं होतं विजय तरी सारखा गोलंदाज या टीम मध्ये आहे आणि त्याने सुरुवात देखील बघा कशी केली. पहिल्याच बॉलवरती सफलता, धक्का लागला आणि महत्वाची गोष्ट दैवत वेलेकर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. विजय है तो मुमकिन है. पहिल्याच बॉलवरती सफलता विजयला.
आणि हा तोच गोलंदाज आहे ज्याने सोनाळ्याच्या क्रीडांगणावरती फायनल मॅच मध्ये 4 चेंडूवरती 2 धावा डिफेंड केल्या होत्या. या अशा परिस्थितींचा अनुभव विजयकडे भरपूर आहे. तो अशा परिस्थितींसाठीच खऱ्या अर्थाने टीम मध्ये आहे. 5 मध्ये 8 आणि त्याची बॉडी लँग्वेज देखील जर आपण पाहिली ना तर काही चेहऱ्यावरती हावभाव नाहीयेत. नर्वस तो दिसत नाहीये, फुल कॉन्फिडंट दिसतोय आणि सुरुवात देखील तितकी चांगली राहिली त्याची. सफलता पहिल्या चेंडूवरती. 5 मध्ये आता 8. चिंतेचा विषय. चला नवीन फलंदाज लवकर पाठवा. आता दैवत देखील थोडा चिंतेमध्ये दिसतोय कारण त्याला ठाऊक आहे की मी मैदानाच्या आतमध्ये आहे बट नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे. आणि क्रिकेटमध्ये जे नियमांमध्ये परिवर्तन आलेलं आहे ना ते कधी कधी काही टीमसाठी भरपूर फायद्याचं राहिलं आणि काही टीमसाठी नुकसानदायक राहिलं. कारण आधी जो नियम होता की जेव्हा कॅच पकडली जायची तेव्हा जर स्ट्राईक रोटेट केली तर ते मानलं जायचं बट आता असं नाहीये. आता जर एखादा फलंदाज कॅच आउट होतोय तर स्ट्राईक चेंज नाही होऊ शकत. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल आणि सध्याच्या घडीला नवीन फलंदाज आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. 5 मध्ये 8. आता हृदयाचे ठोके दोन्ही बाजूंनी वाढलेत. मग इथनं जिंकेल कोण अजून देखील क्वेश्चन मार्क. 5 मध्ये 8. विजय तरे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. विजयने फिरवलाय बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. ते म्हटलं जाते ना तेजस जी दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. हर नामुमकिन चीज मुमकिन हो सकती है लेकिन मुमकिन करने की जिद और हिम्मत आपके अंदर होनी चाहिए. आणि हा जिद्दी खेळाडू आहे. हार त्याला मंजूर नाहीये. 4 मध्ये आता 8. बट दुसऱ्या बाजूला चिंतेचा विषय. समस्या अडचणी वाढतात. स्टेप आउट झाला बॅटर. रन घेतली जाईल का आणि दरम्यान अपील पहा लाऊड शाउट. अंपायर नकारले. 3 चेंडू आता 7 धाव्यांची आवश्यकता. बघा विजयच्या गोलंदाजीला तुम्ही कधी हलक्यामध्ये नाही घेऊ शकत. विजय म्हटलं गेलं तर एक बंद पडलेलं पुस्तक आहे ज्याचं प्रत्येकी पान तुम्हाला काहीतरी नवीन सांगून देतं आणि सध्याच्या घडीला त्याची गोलंदाजी त्याच्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन चाललेले आहे. 3 चेंडू 7. आता समोर दैवत वेळेकर असेल. हे फार मोठं चॅलेंज. आता खऱ्या अर्थाने जर ॲज अ बॉलर विजय तरे जर दैवत वेलेकर नावाच्या चॅलेंजला पार करू शकला तर इथनं तो आपल्या टीमला नक्कीच विजयाचा मार्ग दाखवेल. बट ऑन दी अदर हँड दैवत वेलेकर वरती ही जिम्मेदारी आहे कारण त्याची जी अबिलिटी आहे मोठे फटके खेळण्याची त्या अबिलिटीला आज त्याला सिद्ध करायचं. कारण येणारे 3 चेंडू 7 धाव्यांची आवश्यकता. 7 जर चेस झाल्या तर या स्पर्धेमध्ये पुढे जाताना दिसेल आपल्याला इताडे संघ. बट जर डिफेंड झाल्या तर चौधर पाडा संघ आपल्याला पुढे जाताना दिसेल. कोण इथनं बाजी मारेल. मग प्रेक्षकांच्या मनाला आवडेल असा आणखीन एक सामना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 3 चेंडू 7 धाव्यांची आवश्यकता. 3 मध्ये 7. स्लॉक स्वीप आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सध्याच्या घडीला पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून दैवत देखील सांगतोय मॅच अभी बाकी आहे. षटकार येतो आणि या षटकाराने हा सामना आता झुकवलाय इताडे संघाच्या बाजूने. कारण 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. सकाळी आपण पाहिले 2 मध्ये 7 असताना 1 धाव डिफेंड झाली. बट आता 2 मध्ये 1 आहे ती डिफेंड होईल का. बघा 2 मध्ये 1 तेव्हाच डिफेंड होऊ शकते जेव्हा येत्या चेंडूवरती दैवतची विकेट मिळेल. बट हे कार्य फार अवघड आहे. बट या कार्यांसाठीच तर विजय तरेला जाणलं जातं. 4 मध्ये 2 डिफेंड केल्या होत्या आणि 2 मध्ये 1 देखील त्याने करून दाखवलेले आहे. पण आज देखील तोच आत्मविश्वास त्याला त्याच्या गोलंदाजीमध्ये दाखवावा लागेल. आणि निर्धाव चेंडू मी म्हटलं होतं हे कार्य त्याने या अगोदर देखील केलंय आणि पुन्हा तो करू शकतो. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. आता इतिहास रचायची पुन्हा एकदा तयारी विजय तरेने दाखवलेली आहे. क्या बात आहे. विजय तरे कोणी विचारही नसेल केला की 6 चेंडू 8 ची मॅच 1 चेंडू 1 पर्यंत पोहोचेल आणि दैवत मैदानाच्या हातामध्ये आहे तरी सुद्धा त्याचं महत्वाचं कारण इथनं विजय तरे राहिले. काय खेळ त्याचा राहिला. आज खऱ्या अर्थाने विजय निराश नसेल कारण विजयने त्याचा परीने 101% कमिटमेंटने या धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न त्याने मैदानाच्या हातामध्ये केला. 1 चेंडू 1. बघा
दोन्ही टीम्सनं आतापर्यंत जी मेहनत मैदानाच्या हातामध्ये केली आहे त्या मेहनतीला आता सार्थक कोण ठरवेल, बॅटर दैवत वेलेकर की गोलंदाज विजय तरे, मॅच कोण जिंकेल, चौधरपाडा की टीम इताडे. शेवटचा बॉल. सामना आवडला असेल तर भरपूर सारे प्रेक्षक आहेत, एकदा जोरदार ताली होऊन जाऊ द्या. शेवटचा एक बॉल, एका धावेची आवश्यकता. चला थोडी घाई करा, मास्टर रिदम प्लीज ब्रेक नका करू. एक चेंडू एक. एका चेंडू मध्ये आता एक धावेची आवश्यकता. या एका धावेचं महत्व इतकं आहे कारण आपण ड्रॉ देखील काढलाय. जो जिंकेल त्याला पुढे वाटचाल. शेवटचा बॉल. एक बॉल एक. एक बॉल एकची आवश्यकता असताना हे काय घडलं, हे काय घडलं. हा मिसफील्ड नाहीये, हा सामना सोडलाय फिल्डरने. खेळ समाप्त, खेळ जिंकला. शेवटच्या एका चेंडूवरती एक निसटता विजय आपल्या संघाला मिळवून दिला दैवत वेळेकरने. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जानू स्पोर्ट्स. गेम चेंजर बनणारच होते कारण बघा 8 धावा डिफेंड करणं ही देखील सोपी गोष्ट नाहीये. लास्ट बॉल पर्यंत हा सामना गेला.